नमस्कार मंडळी. आता पावसाळा चालू झाला आहे की आपल्याकडे ना नॉनव्हेज खायला ना खूप दणका असतो. त्यामध्ये चिकन म्हटलं तर विशेष वेगळा. आज आपण तयार करणार आहोत मटका चिकन. इतका छान टेस्टला झालता ना. कसं झालं रे पोरांनो चिकन? खूप माझ्या मुलांना आवडलं आणि विशेष सांगतो मला तर खूप आवडलं, कारण की आज 8 दिवस झाले मी चिकन खाल्लं नव्हतं आणि पावसाळा चालू आहे, बाहेर एकदम गारव्याचं वातावरण आहे आणि घरामध्ये असे पदार्थ करून खाल्ले ना नवीन नवीन चिकनचे, खूपच छान. तर आपण आज मटका चिकन करणार आहोत. अगदी ना अर्धा ते पाऊण तासामध्ये शिजला जातो तो. कशा पद्धतीनं काय छोट्या मोठ्या टिप्स आहेत, फॉलो करा आणि एकदम तुम्हाला हॉटेलपेक्षा भारी घरामध्ये मटका चिकन तयार कसा करायचा. खूप दिवस झालं बिर्याणी आणली होती आणि तो मटका मला म्हणत होता मला काय वापरतेच का नाहीस, म्हणून आज ना त्याचं आज उद्घाटनच केलं. ह्या मटक्याचा वापर करायचा. ही बिर्याणी आपल्याला मिळतेच बाहेर 200-250 रुपयाला ह्या मटक्यामध्ये, आणि त्याच मटक्यामध्ये आज चिकन केलं आहे. थोडा वेळ ना मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं हा मटका, आणि आहे ते चिकन आहे ते दही मीठ हळद आहे ते मॅरिनेशन करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर सगळं आहे ते अर्धा ते पाऊण तास मी तर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं. कमी वेळ असल्यामुळे मी फ्रीजरमध्ये ठेवलं, चांगलं गार होतं. तर दही मीठ हळद लावून झाल्यानंतर हे आहे टमाटर 2, 4 कांदे, लसूण घातला आहे, आलं घातलं आहे, कोथिंबीर ह्याची पेस्ट केली आहे. कुठलाही मसाला आपण वापरणार नाही. खोबरं तीळ जिरं असं काहीसुद्धा वापर नाही. एवढं जे सांगितलं आहे तेवढाच मसाला. कांदा लसूण मसाला आपलं जेवढं तिखट पाहिजे तितकं इथं कांदा लसूण मसाला वापरायचा, म्हणजे लाल तिखट चटणी. कापला अक्का आहे तो लसूण घालायचा ह्यामध्ये. टमाटर आहे ते लांबडा चिरून घेतला आहे. कांदे आहेत ते मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात, व्हिडिओमध्ये बघताय ना तसंच अगदी इथं करायचं. तुम्हाला वेगळं झणझणीत आणि गावरान खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही अजिबात स्किप करणार नाही. हे बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. गरमागरम भाकरी घ्यायची, चपाती घ्यायची, ह्यामध्ये ना वेगळं असं वेगळंच फ्लेवर लागतो, कारण की हे मटका चिकन आहे ते कशा पद्धतीने केलेलं बघूनच तुम्ही करायला घेणारा. तर हे पाण्यामधून काढून घेतलं आहे बाजूला. त्यामध्ये 1-2-3 पळी आहे ते तेल घालायचं सगळीकडे मिक्स. पहिल्यांदा पहिली पळी आहे ते चांगलं ना त्या भांड्याला ना पुसून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थितरित्या ना त्या भांड्याला लागलं जातं, चिकनला पाणी सुटलं जातं. आणि त्यामध्ये नंतर 2 पळी मी तेल घातलं आहे, तो व्हिडिओ करायचा लक्षात नाही माझ्या. 2 पळी नंतर तेल घातलं आणि नंतर ह्यामध्ये चिकन ॲड केलं. चिकनचं प्रमाण जास्त असल्यामुळं जितकं थोडंसं वाफ येण्यासाठी वाफ राहण्यासाठी नाही तर मी चिकन ॲडजस्ट करून घेतलं आहे. सगळं चिकन घातलं नाही, थोडंसं चिकन आहे ते बाजूला ठेवलं, बसलं नाही म्हणून त्याचा थोडा रस्सा केला मी. म्हणजे तुमच्याकडे थोडा मोठा मटका असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळं चिकन ॲड करा. वरून थोडीशी पाणी घातलं आहे आपण, मिक्सरचं पाणी थोडंसं खंगाळून घातलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि ही आहे ते घटसर कणिक मळून घेतले आहे, कारण कडेला लावण्यासाठी मी इथं घटसर कणिक मळून घेतले आहे. पातळ असले की ना हे होते, म्हणजे वितळली जाते किंवा व्यवस्थित सेट होत नाही. त्यामुळे घट्ट कणिक मळून घ्या, चांगलं असं लांबडं लचक सापासारखं करून घ्यायचं आणि नंतर ह्या मटक्याला लावून घ्यायचं. व्यवस्थित ॲडजस्ट करून लावा, म्हणजे ना सुटता कामा नये. बघू शकताय चांगलं दाबून घ्यायचं कडनी. तुम्हाला सांगते हे चिकन आहे ते ना अक्षरशः इतकं छान टेस्टला झालं ना. मी ह्याच्या अगोदरपूर्वी चिकनच्या माझ्या रेसिपी आहेत त्यातली ही माझी फेवरेट झाली आहे. प्रत्येकालाच आपले आपले पदार्थ काही आहे ना आपण ह्याच्यावर असतो की मला हा माझ्या हातचा पदार्थ आवडतो वगैरे. तर हे चिकन माझ्या खूप फेवरेट झालं आहे. माझ्या मुलांच्यासुद्धा. माझी मुलगी तर सहज म्हणले की आता इथनं पुढं ना अशाच पद्धतीनं चिकन करत राहा. पहिल्यांदा आहे ते 5 मिनटं हाय फ्लेमवर ना हे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आणि नंतर ते 15 ते 20 मिनटं लो फ्लेम करायची गॅसची आणि नंतर आहे ते शिजवून घ्यायचं. पहिल्यांदा मटका आहे तो गरम होऊन द्यायचा 10 मिनटं फ्लेम हाय करून, आणि नंतर लो फ्लेमवर चिकन शिजवून घ्यायचं. शिजलं जातं तर गॅस बंद करून 5 मिनटं झालं होतं आणि नंतर हा बघू शकता. आणि इतकं मला असं भारी एकदम एक्सायटिंग झालं की मी कधी एकदा हे मटका खोलून बघते. वाफ चालली होते, त्या वाफातून इतकं भारी सुवास गरब सुटला होता तर बोलायचं काम नाही. त्या सुवासानंच कधी एकदा जेवायला बसतं असं झालं. ते निघणा गरमागरम असल्यामुळे आतील वाफ अजूनसुद्धा अशी गरमागरम होती. ताटसुद्धा गरम झालं. सुरी घ्यायची, सगळ्या कढाया त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि बघू शकता इतकं छान असं उघडताना सुद्धा मला खूप आनंद झाला. आणि बघू शकता इतकं सुंदर चिकन तयार झालं. बस यामध्ये कुठलाही ॲडिशनल मसाला मी ॲड केला नाही. नुसता 2-3 टमाटर 2-3 कांदे लसूण आहे तो अखंडच घातला होता. थोडासा त्या मसाल्यामध्ये ॲड केला होता
मिक्सर बारीक करताना कोथिंबीरचा जरा जास्त वापर करा, त्यामुळं छान असं हे चिकन तयार होतं. शिजलं होतं सुद्धा छान असं. तर अर्धा ते पाऊण तास हे चिकन शिजल्यासाठी लागलं. फक्त एक प्रोसेस लक्षात ठेवायची, ठेवल्यानंतर एक 10 मिनटं मटका तो गरम होण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करा आणि नंतरचा आहे तो लो टू मिडियममध्ये शिजवून घ्या. तर तयार झाले आपलं मटका चिकन. ही रेसिपी बघायला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.